नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी गुड न्यूज आहे. त्याचबरोबर एकंदरीत देशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे. ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आता राज्य शासन तथा केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी समोर आले. एक आता नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण अशी मीटिंग पार पडली आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी जे आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील आगामी जे आहे की शेतकऱ्यांना 23व्या हप्त्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असं अपडेट देण्यात आलंय. आणि राज्यातील जे आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेच्या जे की येणाऱ्या 9व्या हप्त्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असं अपडेट देण्यात आलंय आणि याच्या निधीच्या वाढीच्या तरतुदीबाबतही एक महत्त्वाचं असं अपडेट देण्यात आलंय. एकंदरीत सर्व काही माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर मी सांगणार आहे. मित्रांनो, याच्यापूर्वी तुम्ही बऱ्याच काही न्यूज चॅनल्स वरती डेली हे माहिती बघितलीच असेल की या तारखेला नमोचा हप्ता येणार, त्या तारखेला पीएमचा हप्ता येणार. परंतु शेतकरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी अधिकृत तारीख इथे आता पीएम आणि नमो शेतकरीच्या या दोन्ही हप्त्यांची सांगणार आहे. आणि दोन्ही हप्ते एकंदरीत एकाच सोबत आता इथे येणार का या संबंधीची जी काही माहिती आहे अवेलेबल ती देखील तुमच्यासोबत मी इथे शेअर करणार आहे. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी जी आता नुकतीच एक मीटिंग राज्य मंत्रिमंडळाची पार पडली, याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय समोर आले याच्या संदर्भातील थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगू शकतो. याच्यामध्ये नमो शेतकरीचा समावेश आहे आणि इतर ज्या पण शेतकऱ्यांसाठीच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून लाभ देणाऱ्या योजना या सर्व काही योजनांचा समावेश आहे. तर मित्रांनो, फार्मर आयडी कार्ड जर कधी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर येत्या 20 मे 2026 पासून राज्यातील त्या तमाम शेतकऱ्यांना जे आहे की प्रत्येक योजनेतून इथे आता बाहेर टाकण्यात येणारे बाहेर काढण्यात येणार आहे. अर्थात तुमच्याकडे तुमचं स्वतःचं फार्मर युनिक आयडी कार्ड शेतकरी असल्याचा विशिष्ट ओळखपत्राचा दाखला नसेल तर येत्या 20 मे पासून तुम्हाला कोणत्याच योजनेचं सहभागी होण्याचा अधिकार हे राहणार नाही. अर्थात तुम्हाला त्याच्यातून बाहेर टाकण्यात येणार आहे. हे महत्त्वाचं पाऊल शासनाच्या माध्यमातून ते घेण्यात आलंय. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी कर्जमाफीचा अहवालही शासनापर्यंत सादर झालेला आहे. तर कर्जमाफीची प्रोसेस ही आता मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येणार आहे, अशी देखील माहिती त्या मीटिंगच्या माध्यमातून इथे समोर आले. आणि आता फायनल मित्रांनो, आपण ज्या व्हिडिओच्या टॉपिक वरती बोलत होतो ते म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसान. तर शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून येत्या जे आहे की मे महिन्यामध्ये जे आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 23वा हप्ता जारी इथे करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण की मागील हप्ता जारी होऊन भरपूर इथे दिवस झालेले आहे आणि त्याच्या माध्यमातून केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून जी माहिती समोर आली की मे महिन्याच्या 15 ते 20 मे 2026 दरम्यान हा जे आहे की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जे आहे की 23 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात इथे वितरण करण्यात येणार आहे. एकंदरीत 9.6 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्त्याचं वितरण इथे होणार आहे. आणि त्याच्याच पाठोपाठ जे आहे की राज्यातील महत्त्वपूर्ण योजना ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना हा हप्ता भेटणार आहे. कारण की आपण सर्वांना एक माहितीच होती की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या जे आहे की 8व्या हप्त्याला खूपच विलंब इथे झाला होता. हालाकी त्या तारखेबरोबर जे की 9वा हप्ता देखील वितरण होणं साहजिक होता, परंतु काही कारणामुळे ते झालं नाही. तर याच्याच पार्श्वभूमीवरती शेतकरी मित्रांनो आता जे आहे की पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आता जे आहे की 9वा हप्ता देखील वितरण होणार आहे. तर या दोन्ही हप्त्यांची तारीख आता इथे असणार आहे मित्रांनो 15 ते 20 मे 2026 रोजी. या तारखेच्या दरम्यान हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथे येणार आहे, अशी माहिती सध्याची केंद्र कृषी विभागाच्या माध्यमातून आणि राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून तरी जारी इथे करण्यात आलेली आहे. आणि शेतकरी व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वपूर्ण असं अपडेट तुम्हाला सांगू शकतो की या योजनेमध्ये पात्र कोणते शेतकरी असणार आहे. शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड असेल तर हे तर कंपल्सरीच आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांचं लहान सडक हे अपडेट असणार आहे ते शेतकऱ्याच्यात अपडेट असणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड इथे अपडेट असणार आहे ते शेतकऱ्याच्यात पात्र असणार आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी ते सक्सेसफुल आहे तेच शेतकरी इथे पात्र असणार आहे. आणि इतरही शेतकरी मित्रांनो, जर कधी तुमचे हे सर्व काही कामे पूर्ण नसेल तर तुम्हाला या योजनेतून बाहेर इथे टाकण्यात येणार आहे. आणि लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता मे महिन्याच्या 15 ते 20 मे 2026 दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो प्लस पीएम हे असे दोन्ही हप्ते वितरण होण्याचे चान्सेस इथे आहे, अशी माहिती सध्या अवेलेबल येत आहे. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक करू शकता. पुढील असलेले महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब तुम्ही करू शकता. खूप खूप धन्यवाद.